फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ 12वा पुरंदरचा वेढा व तह. स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. स्वाध्याय. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे डॅश पुणे, सुरत, दिल्ली. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत. पुरंदरचा किल्लेदार डॅश मोठा जिद्दीचा वीर होता. बाजीप्रभू तानाजी मुरारबाजी. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? औरंगजेब बादशाहच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या म्हणून बादशाहवर जबर वचक बसण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला? पुरंदरसारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायाचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला. मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे कबूल केले? पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना 23 किल्ले देण्याचे कबूल केले. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला काय म्हणाला? मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला म्हणाला, मुरारबाजी, तुमच्यासारखा शमशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला आहे. कौल घे, बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेरखानाला कोणते उत्तर दिले? बादशाहच्या बाजूला येईल असे दिलेरखानाचे सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेरखानाला उत्तर दिले, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाहची जहागिरी हवी कोणाला? पाठात आलेल्या नावाच्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा. औरंगजेब. पुरंदर. मुरारबाजी. जयसिंग. दिलेरखान. Thank you for watching video. Please like, share and subscribe.